नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मुलांच्या टिफिनसाठी मी इथे बनवली होती पनीरची भुर्जी आणि चपाती. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पनीरची भुर्जी बनवण्यासाठी आपल्याला इथे 2 बारीक चिरून कांदे घ्यायचे आहेत. क्वांटिटी जेवढी तुम्हाला बनवायची असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. छान असा लालसर कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा पटकन भाजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा छान भाजला जातो आणि सकाळची आपल्याला गडबड तर भरपूर असते. आणि ही एक छान ट्रिक आहे की कांदा पटकन भाजला जातो. कांदा भाजल्याच्या नंतर बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर टोमॅटो आणि कांदा छान असा भाजून घेऊन त्यामध्ये आपलं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून छान असं मिक्स करून भाजून घ्यायचं थोडा वेळ. त्याच्यानंतर मी ते शाही पनीर मसाला 1 चमचा टाकलेला आहे आणि पनीरचे छोटे छोटे पीसेस इथे मी करून घेतले होते. एकदम हाताने असं पनीर क्रश करून घेतलं होतं आणि ते याच्यामध्ये टाकून छान असं हलवून घेतलेलं आहे. याच्यावरती आपण थोडा वेळ हलवून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर खूप छान असा फ्लेवर येतो आणि थोडंसं भाजी हलवून मी साईडला ठेवून दिलेले आहे. आता मी इथे चपाती बनवून घेणार आहे. तुम्ही पनीरच्या भुर्जीसोबत पराठे किंवा चपातीसुद्धा बनवू शकता, तर दोन्हीही छान लागतं त्याच्यासोबत. तर मी ते चपाती बनवून घेतलेली आहे. मुलांना मला टिफिनला द्यायचं होतं. भरपूर वेळा टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न पडलेला असतो. तर ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि मुलांनासुद्धा खूप आवडते. पनीरची भुर्जी एक वेळ नक्की बनवून ट्राय करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना टिफिनमध्ये अशा पद्धतीने पनीरची भुर्जी आणि चपाती, पोळी किंवा पराठा बनवून देऊ शकता. तर मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. पटकन होणारी ही पनीर भुर्जी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पुष्पास किचन या चॅनेलवरती नक्की भेट द्या. तर इथे माझी पनीर भुर्जी आणि चपाती दोन्हीही बनवून रेडी झालेलं आहे. तर मुलांच्या टिफिनमध्ये मी पनीर भुर्जी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. याने मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. मैत्रिणींनो, मी टिफिनमध्ये चपाती नेहमी अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवत असते. याने चपाती जी आहे ती मऊसूत आणि सॉफ्ट राहते, कडक अजिबात होत नाही. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.